नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 साइज कटोरी ब्लाउजचं कटिंग करण्याची सोपी पद्धत। अगदी 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। आता 13 साइज उंची आहे, 13 साइज घेतलेला आहे। त्यानंतर इथे घेणार आहोत आपण 2.5 इंच घेणार आहे, गळा 3 इंच, शोल्डर हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता हे 5.5 इंच इथे पण घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत आर्मोल ही घेणार आहोत 5.5 इंच। 30 साइजचा चौथा भाग होतो 7.5, 1.5 इंच सिलाई मार्जिन, बॅक साइडचा आर्मोल, कंबर आहे तर 6 इंच म्हणजे 24 इंच, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन, गळा खोली आहे तर 9.5 इंच, खाली पण 2.5 इंच, गळा घेणार आहोत गोल, शोल्डर इथे 1/2 इंच डाऊन करायचा आहे। या पद्धतीने घ्यायचं आहे कटिंग करून। आता हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। या आहे असं मी इथे मार्किंग करून घेणार आहे। आता इथे द्यायचं आहे फ्रंट आर्मोल। त्यानंतर इथे गळा घेणार आहोत 2.5 इंच, गळा खोली तयार 5 इंच, सिलाई मार्जिन घेऊन 5.5 इंच, गळ्याचा इथे गोलाकार देऊन घेणार आहे। त्यानंतर खालच्या बाजूने हा भाग अगोदर आपण कट करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित कटिंग पाहता येईल। आता हा पार्ट वेगळा केलेला आहे। खालच्या बाजूने आपण या बाजूने घेणार आहोत 2.5 इंच, या बाजूने घ्यायचं आहे 3 इंच। ही लाईन आपण घ्यायची आहे। या बाजूने पुन्हा 2.5 इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी थोडीशी तिरकी घ्यायची आहे आणि ह्याला हलका गोलाकार देऊन घ्यायचा आहे। कटोरी इथे असणार आहे 4.5 इंच। या बाजूने घ्यायचा आहे 2.5 इंच आणि इथे कटोरीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण हा पार्ट कट करून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी गळा कट करून घेऊया। त्यानंतर क्रॉस पट्टी आणि त्यानंतर कटोरीचा भाग। आता हे झाल्यानंतर क्रॉस पट्टीने आपण बाजूला ठेवूया। आता आपण वाढवून घेणार आहोत कटोरी। यावरती मी कटोरीचा हा पार्ट ठेवून घेतलेला आहे असं अगोदर मी हिला मार्क करून घ्यायचा आहे।
हिला आहे असं सेंटरला फोल्ड करायचं आहे. त्यानंतर सेंटर पॉईंट काढला, खालच्या बाजूने घेणार आहोत 1.5 इंच, या बाजूने घ्यायचं आहे 1.5 इंच आणि या बाजूने घ्यायचं आहे 1.5 इंच. हे पॉईंट जुळवून घ्यायचे. त्यानंतर इथे आपण हुक आयपट्टी जोडतो, त्यासाठी थोडंसं मार्जिन घ्यायचं आहे 1/4 इंचापेक्षा कमी आणि वरच्या बाजूने इथं शिलाईमध्ये 1/2 इंच जाईल म्हणून वरच्या बाजूने 1/2 इंच अशा पद्धतीने हा गळ्याचा भाग आणि हा द्यायचा आहे अशा पद्धतीने गोल सेप. आता घ्यायचे कटोरीचं कटिंग करून. अशा पद्धतीने आपलं कटोरीचं इथं कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. बॅक साईडचा गळा आपण इथे कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने ही बॅक साईड आणि फ्रंट साईडचा कटिंग आपलं तयार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.